राहुरीमध्ये रोज 1.5 तास मोबाईलसह मनोरंजनाची माध्यमं बंद. नगरपालिका वाजवणार सायरन. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी तसेच याबाबत पालकांना सतर्क करण्यासाठी राहुरी नगरपालिका आता सायरन वाजवणार आहे. रोज किमान 1.5 तास मोबाईलसह सर्व मनोरंजनाची माध्यमं बंद ठेवावीत यासाठी हा सायरन वाजवला जाणार आहे. राहुरी नगरपालिकेने तसा ठरावच केलाय. नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि हा ठराव करण्यात आला. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पालकांना आपल्या मुलांना व कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नाही. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच कुटुंबातील आई वडील, पत्नी व इतर नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी वेळ द्यायला हवा. याच संकल्पनेतून नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी राहुरी नगर परिषदेमध्ये हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या ठरावानुसार राहुरी पालिकेमध्ये सायंकाळी 7 वाजता व 8:30 ला एक भोंगा वाजेल. या 1.5 तासात मोबाईल, दूरदर्शन अशा माध्यमांपासून शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी पूर्णपणे दूर राहावं अशी अपेक्षा नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी व्यक्त केली आहे. आजच्या युगामध्ये मोबाईलचा अतिवापर, टीव्ही, सोशल मीडिया व इतर व्यसनाच्या सवयी यामुळे आपली तरुण पिढी ही बऱ्याच प्रमाणात भरकटलेली आपण पाहतोय. पालक व मुलांमध्ये संवाद राहिलेला नाही. लहान मुलांना चांगलं वाईट यातील फरक सांगायला व त्यांच्यापाशी बसायला कोणालाही वेळ नाही. या सर्व गोष्टीला जबाबदार स्वतः पालक आहेत. पालक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्याकडून या सवयींना वेळीच आवर घातला पाहिजे. यासाठी राहुरीतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून राहुरी नगर परिषदेच्या सभेमध्ये एकमताने हा विषय मंजूर करण्यात आलाय. त्यामध्ये सायंकाळी 7 वाजता नगर परिषदेचा सायरन वाजल्यानंतर सर्व पालकांनी आपल्या घरातील टीव्ही व इतर मनोरंजनाची माध्यमं बंद करायचं असं सांगण्यात आलं आहे. यानंतर मुलांना आपल्या घरातच अभ्यासासाठी बसवायचं आहे. आपण स्वतः घरात थांबून पुस्तकाचं वाचन करणं, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, त्यांच्याशी संवाद साधणं, कुटुंबाला वेळ दिल्यानंतर तब्बल 1.5 तासानंतर रात्री ठीक 8:30 वाजता दुसरा सायरन वाजेल आणि त्यानंतर पालकांनी आपल्या कामाला वेळ दिला तरी चालेल असाच ठराव यावेळी राहुरीमध्ये करण्यात आलाय. तो एकमताने मंजूर देखील करण्यात आलाय. तसेच यासाठीची पूर्वसूचना ही सायरन वाजवून दिली जाणार आहे. आज हा निर्णय कठोर वाटत असला तरी पुढच्या पिढीला घडवण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेण्याची वेळ ही आपल्यावर आलेली आहे. तरी सर्व पालक वर्ग या गोष्टीचा काटेकोरपणे अवलंब करतील व पालिकेच्या निर्णयाला पाठिंबा देतील अशी अपेक्षा नगराध्यक्छ भाऊसाहेब मोरे तसेच सर्व नगरसेवक व नगर परिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 5/2/2026 रोजी आमची नगरपालिकेची मासिक मीटिंग झाली. या मासिक मीटिंग मध्ये हा जो ठराव करण्यात आलेला आहे, हा ठराव करण्यामागील प्रेरणा डॉक्टर उषाताई तनपुरे, माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे, बाजार समितीचे चेअरमन श्री अरुण साहेब तनपुरे, आमचे गटनेते हर्षदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणेने हा निर्णय मासिक सभेमध्ये एकमताने घेण्यात आलेला आहे. त्यानुसार संध्याकाळी 7 वाजता एक सायरन वाजला जाईल आणि 7 ते 8:30 वाजेपर्यंत 8:30 वाजता दुसरा सायरन वाजला जाईल. या 1.5 तासाच्या वेळामध्ये प्रत्येक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन अभ्यासाला बसावं, त्यांचा अभ्यास घ्यावा आणि त्या वेळेमध्ये घरातील टीव्ही, आपले मोबाईल यासारखी उपकरणं बंद करून आपल्या मुलांसोबत वेळ घालवावा, त्यांचा अभ्यास घ्यावा. आणि मुलं जर अभ्यास करत असतील तर आपण स्वतः काही पुस्तकांचं वाचन वगैरे करावं आणि मुलांशी संवाद साधावा. यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ज्या दिवसापासून हा निर्णय लागू करण्यात आला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, पालकांमध्ये पण आहे. पालक सुद्धा सांगतात की सायरन वाजल्यानंतर आमचे मुलं अभ्यासाला लागतात. अनेक शाळांमध्ये देखील अशा स्वरूपाच्या सूचना आणि या ठरावाचं वाचन झालेलं आहे आणि त्यानुसार त्या शाळांनी देखील ठिकठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. तर काय सांगाल याविषयी? नाही, नगरपालिकेमार्फत शहरातील सर्व ज्या शाळा असतील, नगरपालिकांच्या शाळा, त्याचबरोबर सौ भागीरथीबाई प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कैलाला शेडबी आणि विद्यामंदिर प्रशाला,
त्याचबरोबर शहरातील आणि आजूबाजूला असलेले इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून आम्ही व्हॉट्सअपद्वारे ही माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी ती माहिती आपल्या प्रत्येक वर्ग शिक्षकांना पोहोचवून वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गांच्या ग्रुपवर टाकून प्रत्येक पालकांपर्यंत ही माहिती गेलेली आहे.